गॅस टंचाईमध्ये भारताला मोठा दिलासा मिळालाय। होर्मुझमधून 2 भारतीय जहाजांना परवानगी मिळालेली आहे। शिवालिक गॅस वाहू जहाज होर्मुझमधून रवाना झालेले आहे। गॅस वाहून नेणारे शिवालिक नावाचे एक भारतीय ध्वजांकित जहाज सुरक्षा रक्षकांशिवाय होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात आहे। परिसरातील भारतीय नौदलाच्या युद्धनौका तयार आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत आहेत। विशाल, गॅस टंचाईमध्ये भारताला हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। नक्कीच प्राची, अत्यंत हा दिलासादायक ही बातमी आहे असं म्हणावं लागेल। हे जे शिवालिक नावाचं जहाज आहे ते 40,000 मेट्रिक टन LPG वाहून नेणारं जहाज आहे आणि हे आता जी होर्मुझची समुद्रधुनी आहे ती कुठलाही विना अडथळा पार केल्याचं वृत्त आहे। आणि विशेष म्हणजे भारतीय ध्वज असलेलं हे जहाज आहे, त्याच्यामुळे आपण एकूणच हा एक खूप मोठा दिलासा आपल्याला म्हणू शकतो। त्याचबरोबर हे जे भारतानं डिप्लोमॅटिक जे चर्चा केल्या होत्या, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती जे इराणचे आहेत पेजेशकियान यांच्याशी चर्चा केली होती। परराष्ट्र मंत्री जे आहेत आपले त्यांनी सुद्धा इराणशी सातत्याने याबाबत संपर्क साधला होता। त्यानंतर इराणने काहीसं भारताबाबत जी आहे ती भूमिका आपली निश्चित केली होती आणि त्यानंतरच जे आहेत भारताच्या कुठल्याही जहाजाला होर्मुझ समुद्रधुनीमध्ये अडथळा देणार नाही अशी ग्वाही दिली होती। आणि आता आपण बघू शकतो की 40,000 मेट्रिक टन LPG वाहून नेणारे ते जहाज आहे शिवालिक ते यशस्वीरित्या जे आहे समुद्रधुनी जी आहे होर्मुझची त्यांनी पार केलेली आहे आणि लवकरच ते आहे अजून एक समुद्रधुनी पार करणार आहे आणि सुमारे 6 ते 7 दिवसात ते भारतीय पत्रात दाखल होईल। आणि विशेष म्हणजे ह्या शिवालिक जहाजाच्या रक्षणासाठी भारतीय नौदल सुद्धा जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण भारतामध्ये गॅस टंचाई निर्माण झालेली होती आणि याच दरम्यान होर्मुझमधून 2 भारतीय जहाजांना परवानगी मिळालेली आहे। शिवालिक गॅस वाहू जहाज होर्मुझमधून रवाना झालेलं आहे।